हाय, मी सुप्रिया मेकअप आर्टिस्ट. तर आज मी तुम्हाला आय लुक शिकवणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण एक लाईट कलरचा कन्सिलर घेतला आहे आणि तो डोळ्यांवर व्यवस्थित स्प्रेड केला आहे आणि नंतर ब्लेंडरच्या साहाय्याने तो व्यवस्थित ब्लेंड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पावडर घ्यायची आहे. लूज पावडर ॲज अ कॉम्पॅक्ट पावडर पण घेऊ शकता आणि ती व्यवस्थित पावडर लॉक करून घ्यायचा आहे बेस. त्यानंतर इथे मी लाईट कलरचा ट्रान्झिशन कलर घेतला आहे. लाईट कलरचा ब्राऊन ट्रान्झिशन कलर घेतला आहे आणि तो व्यवस्थितरित्या सर्क्युलर मोशनने आय क्रीज एरिया असतो त्याच्यावर मी तो ब्लेंड करत आहे. त्यानंतर कलर अजून पॉपअप करण्यासाठी मी इथे मीडियम कलरचा ब्राऊन कलर घेतला आहे आणि तो क्रीज एरियाच्या इथे लावला आहे. कॉर्नर टू क्रीज एरिया तुम्हाला असा सर्क्युलर मोशनने तो लावायचा आहे. त्यानंतर इथे मी डार्क कलरचा ब्राऊन कलर घेतला आहे आणि तो व्यवस्थितरित्या कॉर्नरपासून ते क्रीज एरियापर्यंत तोही असा व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते सर्क्युलर मोशनने तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. आणि हो, आय शॅडो घेताना एकदम भरपूर आय शॅडो घ्यायचा नाही आहे. थोडा थोडा करून जसं तुम्हाला कलर एन्हॅन्स करायचा आहे त्यारीत्या तुम्ही आय शॅडो घेऊ शकता. जर तुम्हाला लाईट हवा असेल लूक तर लाईट घेऊ शकता, डार्क हवा असेल तर डार्क घेऊ शकता. इथे अशा पद्धतीने तुम्हाला आय शॅडो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मी इथे शिमर घेतला आहे गोल्डन कलरचा. तो व्यवस्थित आयलिडवर स्प्रेड करून लावला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आयलायनर घ्यायचं आहे. इथे मी विंग आयलायनर करत आहे. तर विंग आयलायनरसाठी तुम्हाला जे डोळ्याचे आपल्या मधला भाग तो गाईडलाईनसाठी तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तो व्यवस्थित तुम्हाला रेष मारून डोळ्याच्या मध्यभागापर्यंत तुम्हाला आणायचे आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीने तुम्ही विंग आयलायनर करू शकता. नंतर फ्रंटपासून आपल्या डोळ्याच्या फ्रंटपासून जिथपर्यंत विंग आयलायनर काढला आहे तिथपर्यंत तुम्हाला आयलायनर कनेक्टेड करायचं आहे. तुम्हाला जर बोल्ड आयलायनर हवं असेल तोही लावू शकता किंवा असं थिन आयलायनरही लावू शकता. त्यानंतर मी तो ट्रान्झिशन कलर घेतला आहे. तो मी अंडर वॉटर लाईन तो लावून घेतला आहे. त्याने डोळे छान असे एन्हॅन्स होतात, आपला मेकअप छान दिसतो. तसंच इथे तो डार्क ब्राऊन कलर घेतला आहे आणि तोही लावून घेतला आहे. त्यानंतर इथे मी काजळ घेतला आहे. काजळ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला स्मज काजल लूक हवा असेल तर स्मज करू शकता, अदरवाईज असंही ठेवू शकता. त्यानंतर मस्कारा अप्लाय केला, लॅशेस अप्लाय केले आणि हा आहे माझा फायनल लूक. तुम्हाला हा ट्युटोरियल कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अनेक ट्युटोरियलसाठी माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू.